लक्ष 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 नाशिककरांनो, तुमच्या घरातील इलेक्ट्रॉनिक वस्तूंसाठी एकच विश्वासाचं ठिकाण वाझट इलेक्ट्रॉनिक्स. फॅन असो, LED लाईट्स, टीव्ही, होम थिएटर, वॉटर हीटर किंवा कार स्पीकर, सर्व काही मिळवा योग्य दरात आणि विश्वासार्ह सेवेसह. पत्ता: रामालय हॉस्पिटलच्या बाजूला, भगवती मिसळच्या मागे, पंचवटी कारंजाजवळ, नाशिक. संपर्क: 96 89 78 68 17. वाझट इलेक्ट्रॉनिक्स, गुणवत्ता आणि विश्वासाचं प्रतीक. नाशिकमधील दीपाली नगर परिसरात सर्वे क्रमांक 817 मधील बांधकामावरून नागरिकांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होते आहे. संबंधित जागेवर बागड बिल्डर यांनी नैसर्गिक नाल्यावर बांधकाम केल्याचा आरोप स्थानिकांकडून केला जातो आहे. मात्र या गंभीर विषयाकडे प्रशासनाकडून दुर्लक्ष होत असल्याचा सवाल नागरिक उपस्थित करत आहे. नागरिकांच्या म्हणण्यानुसार हा प्रश्न नवीन नसून संजय अग्रवाल यांच्या नगररचना विभागातील कार्यकाळापासूनच प्रलंबित आहे. अनेक वेळा तक्रार करूनही या प्रकरणाचा निकाल लागलेला नाही, त्यामुळे नागरिकांमध्ये असंतोष वाढत चालला आहे. नैसर्गिक नाल्यावर बांधकाम झाल्यामुळे भविष्यात पूरस्थिती निर्माण होण्याची भीती नागरिक व्यक्त करत आहेत. पावसाळ्यात पाण्याचा निचरा अडथळा जाण्याची शक्यता असून याचा थेट परिणाम परिसरातील रहिवाशांवर होऊ शकतो. दरम्यान प्रशासनाकडून अद्याप कोणतीही ठोस कारवाई न झाल्याने दीपाली नगरमधील नागरिकांनी आंदोलनाचा इशारा दिला आहे. आमच्या सुरक्षिततेचा प्रश्न आहे, तरीही अधिकारी शांत आहेत अशी भावना स्थानिकांनी व्यक्त केली आहे. आता या प्रकरणात प्रशासन कधी आणि काय भूमिका घेते, तसेच नागरिकांच्या आंदोलनामुळे काही हालचाल होते का, याकडे सगळ्यांचे लक्ष लागून राहिले आहे. गेली 8 दिवसापासून लोकशाही दिनातील आम्ही सर्व महानगरपालिका गेटवर बसलेलो आहे, पण अजूनही महानगरपालिकेला जाग येत नाही. सर्वांचे कामं लिगल आहेत, पण त्याला अनलिगल करायचे व तक्रारदारांनाच त्रास द्यायचा अशा पद्धतीची यांची ही नीती चालू आहे. पण ही नीती आम्ही सहन करणार नाही. जोपर्यंत आमच्या सर्वांचे कामं होत नाही तोपर्यंत आमचं आंदोलन चालूच राहील. धन्यवाद. काय सांगाल आपण, आपल्या इथं जे महापालिकेचं धरणं आंदोलन चालू आहे याविषयी काय संदर्भात आहे? आम्ही इथं धरणं आंदोलन लोकशाही दिनानिमित्त बसलेलो आहोत. सर्व आमचे कामं होणे राहिले. आम्हाला आज 9 दिवस झालेले आहेत आणि नगरपालिकेचे लोक आमची फुटबॉल करू राहिले. सारखं ये जा, हा म्हणतो माझ्यावर काम नाही, तो म्हणतो माझ्यावर काम नाही. मग काम कोणाकडे नेमकं? आणि उत्तरं बघितलं यांचे तर वेगवेगळेच आहे. कोणी नैसर्गिक नाल्यावर बांधकाम केलेलं आहे बिल्डरनी, सचिन प्रभाकर बागड नाव आहे त्याचं. DP रोड हस्तांतरित करून घेतलेला आहे. मोठे मोठे टावर उभे झालेले आहे, त्या टावर लोक बघत नाही. आणि आमच्या गोरगरिबांच्या प्लॉटमधनं रस्ता मागू राहिले आणि रस्ता बळजबरीने PT शीट तयार करून राहिले, स्वतः सगळे मॅनेज करून पैसा वगैरे लावून. आता मी त्याच्याकरताच इथं आंदोलनाला बसलेलो आहे. आणि सगळे आमच्यासोबत जे लोक आहेत त्यांचे पण काही कामं आहे लोकशाही दिनामधले, त्यांचेही काही कामं झालेली. 2 शब्द ते बोलतील. नाशिककरांनो, तुमच्या कारचं रूप बदलायचंय तर एकच ठिकाण लक्षात ठेवा, भंडारी कार डेकोर्स. कार सीट कव्हर पासून ते अँड्रॉइड सिस्टीम पर्यंत, हेडलाइट्स, मॅटिंग, सिरॅमिक कोटिंग, सन कंट्रोल फिल्म्स, ऑडिओ व्हिडिओ सिस्टीम, उफर्स, अलॉय व्हील्स, सगळं काही एकाच छताखाली. बेस्ट टॉप अपग्रेडेशन साठी फक्त भंडारी कार डेकोर्स. ठिकाण: वज्र कॅपिटल, शिंगाडा तलाव, नाशिक. संपर्क: 98 22 47 56 78. भंडारी कार डेकोर्स, विश्वासाचं नाव, दर्जेदार कार ॲक्सेसरीजचं ठिकाण.